बाई फक्त समुद्रात आंघोळ करत होती, पण किनाऱ्यावर आली तेव्हा तिने एक विचित्र दृश्य पाहिलं. तिचा नवरा हळूच पॅन्ट काढतो, बेल्ट काढून त्याचा एक गोफ तयार करतो आणि पायात बांधतो. त्यानंतर तो नारळाच्या झाडावर माकडासारखा चढतो. हे पाहून बाई पूर्ण गोंधळून गेली. तिला समजलेच नाही की हा कोणता प्रकार आहे. मनातल्या शंकांचं उत्तर मिळवण्यासाठी तिने पटकन कपडे घातले आणि नवऱ्याच्या मागोमाग नारळाच्या जंगलात गेली. पण तेथे पोहोचताच तिने ऐकलं की तिचा नवरा कोणत्या तरी बाईसोबत गोड बोलतोय. हे ऐकताच बाईचा राग 7व्या आसमानावर पोहोचला. तिचं मन झालं की झाड हलवावं आणि या बेवफा नवऱ्याला खाली फेकून मारावं. पण तिने ठरवलं की बघूया हा कसला बहाणा करतो. हे ऐकताच नवरा घाबरला आणि त्याने पटकन आपला फोन लपवला. बाईच्या प्रश्नावर त्याने सांगितलं की तो फक्त नारळ तोडण्यासाठी वर गेला होता. बाईने ऐकलं आणि फक्त हलकीशी हसली. तिच्या चेहऱ्यावर हसू पाहून नवऱ्याला वाटलं की त्याचं गुपित अजून उघडलं नाही. पण त्याला काय माहित, या क्षणी बाईच्या मनात एक वेगळी योजना तयार होत होती. रात्री नवरा मोठ्या आरामात बाईजवळ झोपला. या निर्जन बेटावरच्या सुट्ट्यांचा आनंद घेत होता. बाईनेही दिवसाच्या गोष्टीचा उल्लेख केला नाही. नवऱ्याला अजिबात अंदाज नव्हता की या क्षणी बाई त्याचा फोन उचलते. तिने पाहिलं की जो फोन आधी कधी लॉक नव्हता त्यात आता पासवर्ड आहे. हे पाहून तिचं मन पूर्णपणे दुखलं. तिला खात्री झाली की नवरा आता कोणीतरी दुसऱ्यासोबत आहे. दूर उभी स्पीडबोट पाहून तिने ठरवलं की आता ती काहीतरी असं करणार जी तिच्या पूर्वजांनीही केलं नसेल. दुसऱ्या दिवशी सकाळी नवऱ्याला समुद्राच्या लाटांनी उठवलं. पण त्याआधीच बाई आली आणि म्हणाली की रात्री वादळात स्पीडबोट वाहून गेली आणि तिचा फोनही लाटेत गेला. मग तिने नवऱ्याला धीर दिला की काळजी करू नकोस, हे बेट इतकं एकटं नाही, थोड्याच वेळात कोणीतरी आपल्याला सापडेल.